नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजना आता 8वा व 9वा हप्ता जवळ सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। काही बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आले नाही, तर आपण इथे एक पोल घेतला होता की त्यामध्ये सांगण्यात आले होते की मार्च आणि फेब्रुवारी दोन्ही हप्ते फायनली तुम्हाला जमा झाले आहेत व तुम्हाला आता 3000 रुपये जमा झाले का। आता याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की 12 मार्च पर्यंत सांगितले होते, मग 12 मार्च पर्यंतच फक्त पैसे वितरित होणार का, अजून लाडक्या बहिणींमध्ये अपात्र ठरले आहेत का, लाडक्या बहिणी कमी झाल्या आहेत का, सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। त्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपण एक पोल घेतला होता, मार्च आणि फेब्रुवारी दोन हप्ते फायनली जमा झाले आहेत, तुम्हाला जमा झाले का 3000 रुपये, एकूण 3000 रुपये जमा झाले का। तर इथे 27% महिलांनी सांगितलं की फक्त फेब्रुवारीचे पैसे आले, तो तुम्हाला नक्कीच मार्चचे पैसे येणार आहेत। 12 तारखेपर्यंत सांगितलं म्हणजे अजून 2-3 दिवस वितरित पैशांचे सुरू राहणार आहे। 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे येणार आहे। आता मी तर सांगते म्हणजे ते काहीतरी त्याच्या मागे रिझन असणार किंवा प्रूफ असणार आहे। फक्त फेब्रुवारीचे आले आहे महिलांनो, काळजी करू नका, तुम्हाला नक्कीच मार्च येणार आहे। 54% म्हणजे 54% महिला म्हणत आहे की एकूण 3000 रुपये जमा झाले आहेत, म्हणजे फेब्रुवारीचे पण पैसे जमा झाले आहेत, मार्चचे पण जमा झाले आहेत। आता एक मोठा प्रश्न आहे की लाडकी बहीण नेहमी विचारत आहे की बहिणींचा हा प्रश्न आहे की ऑक्टोबरमध्ये ज्यांनी अर्ज केला होता त्यांना कोणते पैसे मिळाले। तर लक्षात घ्या, ऑक्टोबरमध्ये ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना सुद्धा आता पैसे मिळत आहे, म्हणजे मार्च आणि फेब्रुवारीचे दोन्ही जे हप्ते आहेत ते पैसे जमा झाले आहेत। बरेच महिलांनी कमेंट करून मला सांगितलेलं आहे की व्हिडिओजवर तुम्ही जाऊन पाहू शकता की ऑक्टोबरमध्ये त्यांनी अर्ज केले होते व अर्ज हे मंजूर सुद्धा अप्रूव्ह सुद्धा झाले आहे व त्यांना आता पैसे सुद्धा मिळत आहेत। लक्षात घ्या, विश्वास ठेवा, पैसे नक्कीच मिळणार आहे, ही योजना चालूच राहणार आहे अशी नेहमीच आदित्यताई तटकरे सांगत आहे। त्यामुळे बहिणींनो तुमचे पैसे कुठेही जाणार नाही। आता कोणाकोणाला मार्च आणि फेब्रुवारी दोन्ही पैसे जमा झाले नाही, तर याच्या मागचं रिझन असू शकतं की तुम्हाला कदाचित अपात्र ठरवले जाऊ शकतात। म्हणजे तुम्ही जरी ते निकष न पाळता अर्ज केले असतील, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे म्हणजेच 4 व्हीलर आहे, तुम्ही टॅक्स फिलर आहे, टॅक्स भरताय, तुमच्याकडे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, तर नक्कीच तुम्ही तिथे अपात्र ठरणार आहे। त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला पैसे मिळाले नाही, पण इथे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्ही जर पात्र असाल, या निकषांमध्ये बसत नसाल तर नक्कीच अजून 2-3 दिवस वाट पाहायची आहे, कारण पैशांची वितरित अजून सुरू आहे। तर याबद्दल अजून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। मार्च आणि फेब्रुवारी दोन्ही न जमा झालेली 14% महिला आहेत। ऑक्टोबरमध्ये अर्ज केला होता, मार्च आणि फेब्रुवारी दोन्ही जमा झाले, हे 5% महिला आहेत। आता इथे अजून एक पोल घेतला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की 1500 रुपये आले, त्यानंतर जानेवारीपासून बऱ्याच महिलांना हप्ते आले नाहीत, फेब्रुवारी आला पण मार्च नाही अजून, त्याच्यामुळे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला आहे त्यांना सुद्धा मार्चचा हप्ता येणार आहे। तरी ते अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न जो सन्माननीय सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला, आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी या संदर्भातले इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती। तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास 31 कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्हची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास 26 जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडून विभागाकडून करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे। या व्यतिरिक्त जो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत
या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही. वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय माझे रोहितजी मी विचारतो तेच विचारतोय. अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष ठीक आहे, अध्यक्ष महोदय त्यांना बोलू दे, अध्यक्ष बोला. महोदय माझे 3 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय यांना आहेत. अहो तेच देतील ना, मी तेच विचारतो ना विचारतात, परत. 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या. अहो मला बोलू द्या ना. आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार, त्यांना माझे एक संधी 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते? त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये. आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल. पुढे तर लाडक्या बहिणींनो टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण आदिती तटकरे ताईंनी स्वतः सांगितलं आहे की गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक संख्या आता वाढल्या आहेत. म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये 2,33,64,000 लाभार्थी महिला होत्या, पण आता फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 2,47,00,000 जणींना लाभ मिळणार आहे. व इथे त्यांनी 2100 रुपयांबद्दल सुद्धा सांगितले आहे की योग्य वेळी जेव्हा येईल, म्हणजे योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल व कोणतेही लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवा असं सुद्धा बोललं आहे व ठाम विश्वास असे तटकरे ताईंनी व्यक्त केला आहे. तर याबद्दल अजून सविस्तर माहिती आहे की महायुतीच्या सरकारने महत्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वाढल्याच असल्याची चर्चा सुरू होती. पण लाडक्या बहिणींनो आता इथे अपात्र ठरवण्यात आले आहे, पण कोणाला ज्यांचे निकष कमी झालेत पण ऑक्टोबर मध्ये अर्ज केल्यानंतर इथे महिलांमध्ये वाढ झाली असून आता पैसे सुद्धा मिळत आहे. म्हणजे ज्यांनी ऑक्टोबर मध्ये अर्ज केले आहे त्यांना सुद्धा 2 हप्त्यांचे पैसे मिळत आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला थोडे दिवस थांबावं लागेल, अजून 2-3 दिवसात पैसे येणार आहे. त्यामुळे कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही. कोणाकोणाला पैसे आले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व कोणाला पैसे नाही आले त्यांनी सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.